सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे। आज मी बनवणार आहे खूप सोप्या पद्धतीची, कोणीही सहज बनवू शकेल अशी गोबी मंचुरी। कोबीचा गड्डा घेऊन धुवून तो किसणीवरती किसून घ्यायचा। आता किसलेल्या कोबीमध्ये ग्रीन चिली सॉस, लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी रेड चिली सॉस ही घालू शकता। त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि शेजवान सॉस घालून दोन्ही मिक्स करून घ्यायचं। पोहे मिक्सरला फिरवून घेऊन त्याचं पीठ घ्यायचं आणि ते थोडं थोडं पीठ घालून त्यामध्ये हाताने मिक्स करून घ्यायचं। साधारण पाव किलो कोबीचा जर किस असेल तर त्यामध्ये 1 वाटी पोहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते 1 वाटी पोह्याचं पीठ पूर्ण त्यामध्ये घालायचं। पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि लागेल तसं थोडं असं पाणी घेऊन त्याचा छान घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा। पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ आधी घातलं तर थोडासा अंदाज येणार नाही, म्हणून सगळं पीठ घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर मग त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून पिठाचा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा। आता घट्ट मळलेल्या पिठाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोल गोल असे बॉल्स बनवून घ्यायचे। एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची। आता या बनवलेल्या पेस्टमध्ये आपण जे मगाशी गोबीचे बॉल बनवलेले आहेत तो एक बॉल घ्यायचा आणि त्या पेस्टमध्ये घोळवून आपण तो तेलात तळायला सोडायचा। असे सर्व बॉल्स आपण तेलामध्ये खरपूस रंगावरती तळून घ्यायचे। आता कढईतले जास्तीचे तेल काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लांब चिरलेला कांदा घालायचा। कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लसूण, बारीक चिरलेला लसूण घालायचा। त्यामध्ये 1 चमचा शेजवान सॉस घालायचं, थोडंसं सोया सॉस घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट थोडीशी घालायची, 1-2 चमचे होईल एवढी पेस्ट घालायची आणि त्यामध्ये आपण जे तळून घेतलेले आहेत ते बॉल घालायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर आपली झाली गोबी मंचुरी तयार। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा।
चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत एकदा अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.